नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपलं स्वागत। मी प्रज्ञा आणि सुरुवातीलाच पाहणार आहोत 9 राजकीय बातम्या। मुख्यमंत्र्यांच्या मानेचा पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवायचा। आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही, फडणवीसांचं नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला। परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होतं। जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो। आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही। मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही। 2019 ला प्रयोग झाला आणि कट्यार पाठीत घुसली। मग 2022 साली आम्हीही प्रयोग केला। सत्तांतरावरनं उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। महाराष्ट्राने बघितलं, 2019 साली प्रयोग झाला, कट्यार पाठीत घुसली। काळजात नाही, पाठीत घुसली। आणि मग 2022 साली आम्ही प्रयोग केला, आत्ता होती गेली कुठे? 10 तारखेला आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते आम्ही बघून घेऊ। आमदार अपात्रता प्रकरणावरनं टीका करणाऱ्यांवर मंत्री गुलाबराव पाटलांचा निशाणा। सांगतं तुमचं 10 तारखेला काय होईल? अरे ते आम्ही बघू, आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते का आम्ही शहीद होतो वो हम देख लेंगे भाई। ते तुम्ही काळजी करण्याची गरज नाही। कोणी म्हणतो तुम्हाला धनुष्यबाण भेटेल की नाही? एकनाथ शिंदे बसले। 10 तारखेला आमदार अपात्रता संबंधित निर्णय देण्यात येणार। मुख्यमंत्री आणि नार्वेकरांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू। जरांगेंच्या आंदोलनावरनं आंबेडकरांची भूमिका चर्चेत। ज्यांचा अधिकार त्यांना ओबीसी आरक्षण मिळण्याची भूमिका आणि नंतर ओबीसी मंचावरून मात्र आरक्षणासाठी जरांगेंना वेगळं ताट घेण्याचा सल्ला। तो आमच्या ताटामध्ये येऊ नको, तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही त्याला मदत करतो। तुला वेगळं ताट करून पाहिजे असेल तर आम्ही तुला मदत करतो, पण आमच्या ताटामध्ये येऊ नको। राज ठाकरेंनी खालापूर टोल नाक्यावरील वाहतूक कोंडी सोडवली। 5 किलोमीटर पर्यंत लागल्या होत्या वाहनांच्या रांगा। वाहतूक कोंडी सोडवताना टोल अधिकाऱ्यालाही झापलं। आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत। गुजराती मारवाडी महाराष्ट्रात आलेच कशाला? राज ठाकरेंचा सवाल। गुजराती मारवाडी हे जर समजा महाराष्ट्र सोडून गेले, महाराष्ट्र सोडून गेले तर काय होईल महाराष्ट्राचं? मी म्हटलं पहिल्यांदा ते त्यांचं राज्य सोडून आले का हे पहिलं विचारा ना त्यांना। आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे। राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी हे घडवलं जाते। महाराष्ट्र एकसंध राहू नये यासाठी काही जण प्रयत्न करतायत, त्यामुळे महाराष्ट्रावरती मराठी माणसाचं लक्ष असलं पाहिजे। राज ठाकरेंचं नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर निशाणा। आणि आज पण जे काही महाराष्ट्रामध्ये जातीचं सगळं चालू आहे, आता मराठी विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध हे, ह्याच्या विरुद्ध ते, हे नाही करत आहेत। हे कोणीतरी करवतंय, हे काहीतरी घडतंय, हे समजत नाही आपल्या लोकांना, पण हे कोणीतरी करवतंय। हा महाराष्ट्र एकसंघ राहू नये याच्यासाठी सगळे प्रयत्न करतायत। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडनं संजय राठोडांना विचारणा। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। भावना गवळींविरोधातील वातावरण टाळण्यासाठी राठोडांचं नाव चर्चेत।